नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अन्नपूर्णा आजी मात्र ऋषीची माफी मागत असते आणि ऋषीला म्हणते की हे बघ, मला जर माझ्या माफीचं म्हणजे तू माफ करत असेल आणि तुला माफ करण्यासाठी मी काही करायला तयार आहे, तू जे काही सांगशील ते मी ऐकायला तयार आहे। त्यावरती ऋषी म्हणतो की ठीक आहे। मग हे बघा अन्नपूर्णा आजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, कॉलेज वर्षी मात्र जो काही विद्यार्थी आहे तर तो पहिला येईल, त्यासाठी मात्र त्या जी कॉलेजची फी असेल तर ती माफ करावी लागेल। हे ऐकल्यानंतर मात्र आता नयनतारा म्हणते की वा ऋषी, तुझा हा निर्णय मला फारच आवडला, तुझी आयडिया खूप ग्रेट आहे। त्यावरती अन्नपूर्णा आजी लगेच तयार होते, ऋषी खूप चांगली कल्पना आहे, मी लगेच तशी नोटीस काढते। हे बघ ऋषी, तू कॉलेज सोडलं पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या भल्याचाच विचार तुझ्या मनामध्ये कायम आहे, हे बघून खरंच खूप बरं वाटलं। त्यावरती ऋषी म्हणतो की थँक्यू। नंतर अन्नपूर्णा आजी घरी निघून येते आणि आपल्या आई तुळजाभवानीच्या देवघरात येते, तुळजाभवानीला हात जोडते आणि म्हणते की हे बघ आई तुळजाभवानी, जे स्वप्न आहे मी आयुष्यभर अगदी मनी बाळगलं होते, माझ्या डोक्यातील एक खूळच होतं असं म्हणायचं तर। तेवढ्यात तिथे राजन सुद्धा येतो, तो देवीला हात जोडतो आणि तेवढ्यात अन्नपूर्णा आजीचं राजनकडे लक्ष जाते। अन्नपूर्णा आजी म्हणते की खरंच माझ्या हे डोक्यातील जे खूळ आहे तर ते आमच्याच घरातील काही लोकांनी दूर केलं, त्यामुळे आता यापुढे मात्र माझ्या मनामध्ये माझ्या नातीचा कोणताही विचार नाही येणार। आता जे काही घडेल तर ते सहन करण्याची आणि त्याला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मला दे, मला सुद्धा आणि यांना सुद्धा अगदी ती ताकद दे, ती हिम्मत दे। पुढे देवी आई तुझ्याकडे मागणं आहे, म्हणून अन्नपूर्णा आजी देवीला हात जोडते आणि प्रार्थना करते। राजन बिचाराला फार वाईट वाटत असतं, कारण अन्नपूर्णा आजी त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही आणि बाबांना तेथून घेते आणि लगेच मात्र आता बाहेर येते। बाहेर हॉलमध्ये आल्यानंतर तेवढ्यात तिथे कामिनी येते। कामिनी लगेच अन्नपूर्णा आजीला म्हणते की वहिनी थांब ना, आणि हे बघ वहिनी, मला तुझ्याशी मात्र थोडेसे महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे। त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणते मला काही बोलायचं नाही, रागिनी आणि अनिका सुद्धा तिथेच आलेल्या असतात। त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ कामिनी, साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालेलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही। त्यावरती कामिनी म्हणते की विषय तो नाही तर विषय त्याच्या पुढचा आहे, तो पण महत्त्वाचा आहे। त्यात म्हणजे त्या दिवशी झालं ते खूप वाईट झालेलं आहे, या सगळ्याला कारण कोण आहे तर तुझा लाडका लेक राजनकडे बघत बोलत असते। हे बघ अगं अन्नपूर्णा, खूपच वाईट वहिनी, अगं माझं त्या मुलीवर लक्ष होतं, माझं तिच्यावर पूर्ण लक्ष असल्यामुळे काही आपलं आर्थिक नुकसान नाही झालेलं, आणि काय सांगावं पुढे अशा काही गोष्टी घडणार नाही आणि कोणी या गोष्टीला चॅलेंज करू शकतं का, काही असं ठोस कारण देऊ शकतं का? हे बघ अशा गोष्टी होऊ नये यासाठी मात्र काय करायला पाहिजे, मला तर असं वाटतं त्यांनाही माहिती आहे की तुझी 50% प्रॉपर्टी मोठ्या नातीच्या नावावर करून देणार आहे, त्यामुळेच हे असं होतं, जे मुंगळे आहेत ना ते गुळाला चिटकायला येतात, या सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे असतं, म्हणूनच असे लोक तुझ्या आजूबाजूला जास्त असतात। आणि हे बघ मी काय म्हणते, ही गोष्ट संपवायला पाहिजे, त्याचा काहीतरी सोक्ष लागायलाच पाहिजे, त्यामुळे हे ज्या वाटा आहे तर त्या बंद केल्या पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की हे बघ अगं वहिनी, तुझी सगळी काही जी काही प्रॉपर्टी आहे ती तुझी एकुलते एक नात आहे अनिका महाजन हिच्या नावावर करावी, म्हणजे कसं होईल की सगळे काही प्रश्न मिटून जातील। अनिकाला फारच आनंद होतो, पण तो राजन आणि बाबांना धक्का बसतो, कारण हे असं व्हायला नको, हे त्यांना हवं असतं, कारण जे सत्य आहे त्यांना माहिती असतं। तर अन्नपूर्णा आजी लगेच म्हणते की बरं ठीक आहे, माझी सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करायला तयार आहे। त्याला तर फारच आनंद होतो, ती धावतच येते आणि अन्नपूर्णा आजीला मिठी मारते आणि म्हणते की आजी थँक्यू सो मच। रागिनीला सुद्धा खूप आनंद होतो आणि रागिनी लगेच दृष्ट काढते। त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की प्रॉपर्टी करण्या अगोदर माझी एक अट आहे, कारण अनिका इतकी मोठी प्रॉपर्टी आहे आणि ती सांभाळण्याची मॅच्युरिटी जर तुझ्यामध्ये आली, आतापर्यंत ती मॅच्युरिटी तुझ्यामध्ये आलेली नाही असं मला वाटतच नाही। तू तर तोऱ्यात म्हणत असते की मी अनिका महाजन आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, माणूस जबाबदार आहे की नाही हे त्याच्या नावावरून, त्याच्या वागण्यावरून हे सर्व काही कळते। म्हणूनच मात्र आता तू जर नीट वागायला लागलीस, या वर्षी जर उत्तम मार्काने तू पास झाली तरच मात्र मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावे करेल। आता कामिनी लगेच म्हणते की वहिनी अगं माझ्याकडून लिहूनच घे, अनिकाला यावर्षी मार्क तर खूप चांगले पडतीलच कॉलेजमध्ये, पण नंबर 1 ने ती पास होईल की नाही? अनिका आणि रागिनी मात्र मान डोलावत असतात। अन्नपूर्णा आजी म्हणते की ठीक आहे, बघूयात काय होतं। तर अनिका लगेच चॅलेंज हे स्वीकारते आणि यावर्षी मात्र मी कॉलेजमध्ये टॉप करेलच, बघतच राहतो। त्यानंतर आता इकडे ऋषी मात्र ऑफिसमध्ये आलेला आहे आणि ऋषीचं अगदी दणक्यामध्ये ऑफिसमध्ये वेलकम केलं जात असतं आणि तेवढ्यात तिथे सायबा येतो। सायबांनी मात्र फुलांचा मस्त बुके आणलेला असतो आणि थांबा ऋषी सर असं म्हणून मात्र तो सगळ्यांना थांबवतो। नयनताराला हसू येते आणि तो सगळ्यांच्या समोर म्हणतो की पहिला बुके आहे तर तो मला ऋषी सरांना द्यायचा आहे।
त्यावरती ऋषी म्हणतो की साहेबा काय रे हे काय सुरू आहे तुझं, तू का मला सर म्हणतोस? त्यावरती साहेबा म्हणतो अहो हे बघा तुम्ही सरकार तर आहातच, तुम्ही ऑफिसच्या बाहेर, आता मात्र तुम्ही ऑफिसमध्ये आहात, त्यामुळे तुम्ही आमचे सर लक्षात येते का? ऋषीला आता हसू येते आणि तो फुलांचा बुके तो प्रेमाने स्वीकारतो. त्यानंतर आता ऋषी सगळ्यांचे आभार मानतो आणि इतकं सर्व काही करण्याची गरज नाही असं म्हणतो. त्यावरती आता साहेबा म्हणतो की हे बघा या अगोदर मात्र तुम्ही ऑफिसमध्ये येत होतात परंतु परमनंट नव्हतात, परंतु आता तुम्ही परमनंट आहात. तेव्हा आता नयनतारा म्हणते की साहेबा झालं का? आणि ऋषीला मात्र त्याचं केबिन दाखवलं जातं आणि नयनतारा म्हणते की हे खास तुझ्यासाठी तयार केलेलं आहे. तेवढ्यात आता ऋषीला नयनताराने खुर्चीवर बसण्यासाठी सांगितलेलं असतं, परंतु ऋषी म्हणतो की नाही आई मी या खुर्चीवर नाही बसणार. त्यावरती नयनतारा विचारते की काय झालं, अरे एनी प्रॉब्लेम? आणि त्यानंतर आता नयनतारा त्याला म्हणते की हे बघ गेल्या कित्येक वर्षापासून माझं हे स्वप्न होतं की तू आपल्या ऑफिसमध्ये यावं, ऑफिसची जबाबदारी स्वीकारावी. खरंच मात्र आज तो दिवस आलेला आहे आणि हे बघ ऋषी तू मात्र आपल्या हे इंडस्ट्रीला 100 पटीने मोठं करशील याची पूर्ण मला खात्री आहे. आणि ऋषी हे बघ माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. आणि ऋषी मात्र त्या खुर्चीवर बसतो. सगळेजण मात्र टाळ वाजवतात, परंतु आता ह्या रोहितला मात्र थोडंसं काहीतरी जलसी फील होत असतं. त्यानंतर आता इकडे निंगी आणि कमळी कॉलेजला येत आहे. निंगी आता कमळीला म्हणते की हे बघ जशी तू गावाकडे शाळेमध्ये पहिली येत होती तशी आता कॉलेजमध्ये सुद्धा तूच पहिली येणार आहे, बघ काय होतं. त्यावरती आता कमळी म्हणते की निंगे अगं ते होईल, परंतु मला खरंच एक वेगळंच टेन्शन आलेलं आहे. त्यावरती आता निंगी विचारते की काय झालं, परीक्षा तर तोंडावर आलेल्या आहेत, मग आता कसलं टेन्शन आलेलं आहे बरं? कमळी आता तिला म्हणते की अगं अभ्यास करण्याबरोबर आपल्याला काहीतरी आता पैसे कमावे लागतील, कारण ऐन वेळेस आपल्याला जर पैसे लागतात आणि आपण ऐन वेळेस मात्र विहीर खोदण्याचा प्रयत्न करतो, असं व्हायला नको यासाठी आपण अगोदरच काळजी घ्यायला हवी. त्यानंतर निंगी विचारते की अगं काय झालं, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे? त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघ मला ती योजना आहे ना कमवा आणि शिकवा, येथे जॉईन करायचं होतं पण तेथील जागा ह्या फुल झालेल्या होत्या. त्यावर तेवढ्यात बंड्या हे सर्व ऐकतो. बंड्या म्हणतो की अगं मग काय फरक पडतो, आहे ना माझ्याकडे काहीतरी योजना आहेत ना माझ्याकडे, कमवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा कमवून द्या. त्यावरती निंगी विचारते की अरे म्हणजे काय? तर बंड्या म्हणतो की निंगी तुला नाही कळणार. आणि कमळी हे बघ आपल्याकडे खूप भारी काम आहे आणि फक्त ते काम तुम्ही केलं पाहिजे. त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघ कामाच्या ठिकाणी मात्र काम तर होईलच, परंतु मोबदला सुद्धा व्यवस्थित मिळायला हवा. त्यानंतर मात्र आता कमळी आणि निंगीला काहीतरी काम देण्यासाठी घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे नयनतारा ऋषीला मात्र त्याचं पहिलं जे काही डील आहे तर ते मेहताबरोबर करायचं आहे याबद्दल सगळी काही माहिती देण्यासाठी ती फाईल आणायला सांगते. त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की ही डील आहे तू नक्की फायनल करशील. त्यावरती आता रोहित म्हणतो की हे बघ ऋषी तू येण्या अगोदर ह्या डीलची सगळी तयारी मी केली होती, ही फाईल मात्र आईने आता तुझ्याकडे दिलेली आहे. त्यावरती हे ऐकून आता ऋषी आईला म्हणतो डोंट वरी माझ्याकडून जे काही पॉसिबल होईल ते सगळं काही मी करेल, मी फाईल बघतो आणि मग नंतर आपण बोलूयात. त्यावरती नयनतारा लगेच साहेबाला ती फाईल आणण्यासाठी सांगते. त्यानंतर आता साहेबा म्हणतो की हे बघा ऋषी सर आता तुम्ही आलेले आहात त्यामुळे काम करण्यासाठी आणखीनच मजा येईल. त्यानंतर आता इकडे बंड्या कमळी आणि निंगीला मात्र एका हॉटेलवर घेऊन येतो आणि तेथील मालकांशी त्यांची भेट घडवतो. तेव्हा आता हे काम कमळीला करून दे असं बंड्या म्हणतो, कारण निंगीला काही अभ्यासाने काम नाही जमणार. त्यावरती निंगी आता विचारते की त्या मालकांना काम नक्की काय करायचं आहे. तेव्हा तो मालक म्हणतो की कधी भांडी घासावी लागेल, कधी चाय बनवावी लागेल, काही जे काम असेल तर ते पडलेलं काम मात्र करावं लागेल. तिला मात्र हे काही काम पटत नसतं. ती कमळीला म्हणते की हे काम तू करू नकोस आणि तिच्या हाताला धरते आणि त्या दादांना म्हणते की नाही हे काम आम्हाला नाही जमणार. तेव्हा आता कमळी म्हणते की का जमणार नाही. कमळी आता निंगीला समजावते आणि निंगीला म्हणते की हे बघ कुठलंही काम ते कामच असतं आणि काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आता ते दादा कमळीला म्हणतात की हे बघ अगोदर मात्र तू तुझं लेक्चर आहे ते अटेंड कर आणि एकदा लेक्चर अटेंड झाल्यानंतर तू मात्र इकडे काम करायला येऊ शकतेस आणि कामाबद्दल मी तुला सगळं काही उद्या समजावून सांगेल असे म्हणून ते मालक तिथून निघून जातात. तेवढ्यात आता शाळेचा पिओन आहे तर तो तेथे येतो आणि सगळ्यांना ऐका एक अशी बातमी आहे आणि अन्नपूर्णा आजीने घेतलेला निर्णय तो सगळ्यांना ऐकवतो आणि म्हणतो की कॉलेज मॅनेजमेंटने असा निर्णय घेतलेला आहे की जो कोणी विद्यार्थी मात्र शाळेमध्ये पहिला येईल त्याचं पुढच्या वर्षापर्यंत जे काही शिक्षण आहे तर ते मात्र फ्री असणार आहे आणि आता जो सगळ्यात विद्यार्थी नंबर 1 येणार आहे हे ऐकल्यानंतर कमळीला आणि निंगीला फारच आनंद होतो. त्यानंतर इकडे कामिनी आणि अनिकाला हे जेव्हा समजते तेव्हा आता कामिनी म्हणते की त्या म्हातारीने मुद्दाम हे सर्व केलं असेल, कमळीला मात्र मोफत शिक्षण घेण्यासाठी हे सर्व नाटक केलं असेल. तेव्हा अनिका म्हणते की त्या गावछापचे मात्र त्या म्हातारीला इतका राग असता तर तिने तिला कॉलेजमध्ये परत घेतलंच नसतं. त्यावरती कामिनी विचारते की परंतु आता ही आयडिया आहे तर ती ह्या म्हातारीच्या डोक्यात आली कुठून, तिच्या डोक्यात नक्की भरवलं कोणी, कारण राजांशी तर ती बोलत नाहीच, मग आता हे सर्व केलं कोणी. आणि हे बघ आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, यावर्षी मात्र टॉप तू करायचं आहे. आता शाळेमध्ये
शाळेमध्ये पहिली तूच आली पाहिजे. अनिका म्हणते की हो मी तर नंबर 1 येईलच आणि मला फक्त एक्झाममध्ये पास नाही तर टॉप करायचं आहे असं आता ती म्हणत असते. तेवढ्यात रोहित मात्र आता एका एम्प्लॉईला बाजूला बोलावतो आणि म्हणतो की मगाशी तू नक्की काय बोलत होता की ऋषी सरांनी ऑफिस जॉईन केलेलं आहे आणि आता खरंच खूप मज्जा येईल. जे मी काम करत होतो तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट नव्हता तर. त्यावरती आता गवळी म्हणतात की नाही हो, कारण बोलता बोलता मी सहज म्हणून गेलो. रोहित म्हणतो की हे बघा मी तर मात्र जेव्हा होतो तेव्हा काटांच्या खुर्चीतूनच तुमच्याकडून काम करून घेत होतो. त्यावरती गवळी म्हणतात की नाही हो, आणि आता रोहित लगेच रागाने त्याला जायला सांगतो. नंतर आता इकडे सायबा आणि ऋषी एकमेकांशी बोलत आहे. सायबा मात्र आता ह्या ऑफिसमध्ये नक्की कसं करायचं आहे आणि तुला कशी उभारी मारायची आहे, सगळ्यांचं मन कसं जिंकायचं आहे त्याबद्दल सांगत असतो. त्यानंतर आता इकडे कामिनी मात्र आता ह्या अनिकाची एका क्लार्कशी भेट घडवते आणि हेच आपलं काम करणार आहे असं म्हणते. तेव्हा मात्र अनिका त्या क्लार्कला म्हणते की तुम्ही इडियट आहात का, आत्ताच्या वेळेला कोणी मास्क घालून येतं का. त्यावरती आता तो म्हणतो की मॅडम कोणी बघायला नको म्हणून हे सर्व केलेलं आहे. त्यावरती कामिनी लगेच म्हणते की कामाचं बोलायचं का. तो क्लार्क म्हणत असतो की हे बघा आतापर्यंत मी युनिव्हर्सिटीमध्ये कितीतरी मुलांना पास केलेलं आहे आणि तुम्ही एकदम असे योग्य माणसाकडे आलात आणि हे बघा मी फक्त पास केलं नाही तर अगदी त्या कॉलेजमध्ये फर्स्ट सुद्धा आणलेला आहे. त्यावरती अनिकाला राग येतो. अनिका त्याला इनप असं म्हणते, हे बघा मी प्रश्नपत्रिका मात्र आता माझ्याकडे आणेल आणि प्रश्नपत्रिकेचे फोटो आहे तर ते तुम्हाला पाठवेल आणि एकदा की प्रश्नपत्रिकाचे तुम्हाला फोटो पाठवले तर सगळं काही तुम्ही ओके करताल आणि जे काही होईल ते अगदी सहज होईल. तेव्हा आता तो हसत असतो. कामिनी म्हणते की झाले तुझं बोलून झाले असेल तर मी बोलते. ठीक आहे आता आपण मुद्द्याचं बोलू, काम मात्र अगदी व्यवस्थित परफेक्ट झालं पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो हे बघा मॅडम, आणि ती त्याला पैसे देते आणि म्हणते की एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, किती काही झालं तरी माझं नाव कुणाच्याही समोर यायला नकोय आणि जर समजा माझं नाव आलं तर मी तुम्हाला नाही सोडणार. तेव्हा तो माणूस पैसे घेतो आणि येतो असे बोलून निघून जातो. त्यानंतर आता ही सगळी काही माहिती बंड्याला मिळते. बंड्या लगेच कमळीला हे सर्व काही सांगतो. हे कमळीला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. कमळी म्हणते की काय बोलतोस बंड्या, अनिकाला सगळं काही प्रश्नपत्रिका अगोदरच मिळतात का. तेव्हा आता बंड्या म्हणतो की हो दरवर्षी मात्र अनिका हेच करते, प्रश्नपत्रिका ही आता ती फोडते आणि पेपर फुटल्यानंतर आता दरवर्षी मात्र ती पहिली येणार आहे आणि हे सगळं घडणार आहे. तर कमळी म्हणते की नाही आता यावर्षी असं नाही होणार. कमळीने मात्र आता ठरवलेलं असतं. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.